नमस्ते विद्यार्थ्यांनो. शब्दतरंग प्रश्नपत्रिका क्रमांक 5 ही बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडीशी अवघड वाटलेली आहे. या प्रश्नपत्रिकेतील गणिताची स्पष्टीकरणे आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया 41वे उदाहरण आणि त्याचं स्पष्टीकरण काय. पहा, 60चे मूळ अवयव प्राईम फॅक्टरायझेशन आहेत. मग आता हा प्रश्न तसा अवघड नाही, पण काही विद्यार्थी चुकलेच तरी पण 60चे मूळ अवयव पाडायचेत आपल्याला, बरोबर. हे बघा, 2 6 0, 2 1 2, 2 5 10, 3 1 म्हणजे 15 ना भाग जाणार आहे, 3 5 15 आणि पुन्हा 5 1 5. पाहायला गेलं तर 60चे मूळ अवयव काय आहेत? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. मग असा पर्याय पाहायला पाहिजे. तर असा पर्याय दिसतोय का तुम्हाला? नाही दिसत, पण तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. इथं काय केलेलं आहे? 2चा वर्ग. 2 गुणिले 2 म्हणजे काय होणार आहे? 2चा वर्ग. हे पुढचं गुणिले 3 गुणिले 5. मग असं कुठं आहे? तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात? यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 42. 8 0 1 या अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे डबल घ्यायचे नाहीत. 3 अंकी संख्या बनवून कमाल ते किमान असा क्रम लावल्यास मिळणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यांचा गुणाकार किती? हे बघा, आपल्याला 3 अंक दिलेत, अंकाची पुनरावृत्ती करायची नाही म्हणजे 3 अंकी संख्या तयार करावी लागतील. आणि त्यांनी म्हटलंय कमाल ते किमान म्हणजे मोठ्यापासून लहानपर्यंत क्रम लावल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान संख्याचा गुणाकार. काय गरज आहे का सगळ्या संख्या तयार करण्याची? या ठिकाणी आपल्याला कोणाकोणाचा गुणाकार सांगितला आहे? सर्वात लहान आणि सर्वात मोठी. मग चला सर्वात मोठी संख्या तयार करूयात आपण. सर्वात मोठी काय होईल? सर्वात मोठा अंक 8, त्यानंतर 1 आणि नंतर 0. 810 सर्वात मोठी संख्या तयार झाली. तशीच आपण सर्वात लहान संख्या पण तयार करूयात. सर्वात लहान काय होईल? 0 घ्यायचं नाही बरं का, 0 सोडून लहान अंक म्हणजे 1, त्यानंतर लगेच 0 आणि 8, 108. 2 संख्या झाल्या सर्वात लहान आणि सर्वात मोठी. त्यांचा काय करा म्हटलं आपल्याला? गुणाकार. करूयात गुणाकार. हे पहा, 810 गुणिले 108. पहिला 8 न गुणूया. 8 0 0, 8 1 8, 8 64. आता या 0 न गुणायचं म्हणून अगोदर दशक स्थानच्या अंकानं गुणायलो होतं आपण, 0 दिलं, त्यानंतर 0 न गुणू. 0 न कोणत्याही संख्येला गुणलं तर 0च येतं. 0 0 0 0 1 0 आणि 0 8 0. आता आपल्याला शतक स्थानच्या संख्येनं गुणायचे म्हणून 2 0 देऊयात अगोदर आणि आता गुणूयात. 1 न गुणल्यावर तीच संख्या येणार आहे म्हणजे 0 1 आणि 8. चला यांची करूयात बेरीज. बघा, 0ला 0, 8ला 8, 4ला 4, 6 आणि 1 7 आणि इथं 8ला 8. एकक दशक शतक 87,000. बघा, 87,480 दिसतं आहे का पर्यायामध्ये? कुठं 87,480 असं दिसतं आहे का? तर दिसतं आहे पर्याय क्रमांक ए मध्ये, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 43वा प्रश्न. काय प्रश्न? एका संख्येतील अंकाची बेरीज व त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेल्या संख्या नेहमी टिंबटिंब याने विभक्ता येईल. आता बघा, एका संख्येतील अंकाची बेरीज म्हटलंय. तुम्ही कुठलीही संख्या घेऊन बघा. समजा उदाहरणार्थ आपण घेतली अगोदर 2 अंकी संख्या कुठलीही घेऊ. समजा मी घेतली 52, आहे की नाही? मग काय म्हटलेलं आहे? अंकांची बेरीज, या 52 या संख्येतील अंकाची बेरीज काय येईल? 5 अधिक 2 बरोबर 7. ही आली बेरीज. त्या संख्येतून वजा केल्यास म्हणजे कशामधून? 52 मधून वजा केले. करूयात. तर 7 आणि किती 12, 7 आणि 5 12, इथं 1 कमी झाले म्हणजे 45. काय आली? 45. आता बघा, आलेली संख्या ही आपली 45 संख्या आली. नेहमी डॅश डॅश याने विभागता येईल म्हणजे त्याला कशानं भाग जाईल? आता इथं जर पाहिलं खाली पर्यायातील तर बघा 45 आहे. मग 45 अंकाची बेरीज 9 होते म्हणजे याला 3 न पण भाग जातो आणि 9 ने पण भाग जातो.
3ने पण भाग जातो, 9ने पण. पर्यायामध्ये 3 पण आहे आणि 9 पण आहे. बरं, एका संख्येला वाटेल तुम्हाला असं काही नाही. समजा दुसरी संख्या घेतली आपण 59 घेऊयात. समजा 59. मग 59 या अंकाची बेरीज काय होणार आहे या संख्येतील? तर बघा 9 आणि 5 किंवा 5 आणि 9 14. मग हे 14 वजा करूयात. 14 वजा केलं तर काय येईल? इथं 5 इथं 4, 45 आलं म्हणून 45 नेहमी असतं असं नाही बरं का. 45 या पण संख्येला 3ने आणि 9ने भाग जातो. मग आता पर्यायामध्ये 3 आणि 9, 3ने आणि 9ने दोन्ही आहेत बरोबर. मग आपल्याला जर या ठिकाणी एका संख्येतील अंकाची बेरीज व त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी कोणत्या मोठ्या संख्येने विभागता येईल किंवा त्याला भाग जाईल असं विचारलं असतं तर 9 आलं असतं. आता या ठिकाणी मात्र आपल्याला 3 आणि 9 हे दोन्ही पर्याय गृहीत धरावे लागतील. तुम्ही कुठलीही संख्या घेऊन पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की 3ने पण भाग जातो आहे आणि 9ने पण भाग जातो. आलं लक्षात? म्हणून पर्याय क्रमांक बी आणि सी दोन्ही उत्तर येतात. यानंतर पाहूया 44वा प्रश्न. एक दुकानदार 20 रुपयाला एक पट्टी किंवा 1 डझनचे एक पॅकेट 200 रुपयाला विकतो, तर 610 पट्ट्या घेण्यासाठी किती किंमत लागेल? आता बघा, असं एकाची स्वतंत्र किंमत आणि डझनाची किंमत दिल्यानंतर 1 डझनचे पॅकेट आहे म्हणजे एका पॅकेटमध्ये किती आहेत? 12. तर आपण काय करायचे अगोदर? एकूण वस्तू किती आहेत, पट्ट्या किती आहेत त्याचे डझन बनवायचे किंवा पॅकेट बनवायचे. बरं, मग बघा आता एकूण पट्ट्या किती आहेत? पट्ट्या आपल्याला सांगितलेल्या पट्ट्या आहेत 610. ह्याचे आपण डझन बनवू म्हणजे 610ला काय करावं लागेल? 12ने भागावं लागेल. मग 12 पंचे 60, एक उरलं, झाले 10. पुन्हा भाग जात नाही, भाग बसला शून्याचा. आणि बघा हे भागाकार आलं, हे 50 काय झाले? मग डझन झाले. आणि शिल्लक किती राहिले? 10 पट्ट्या. किती पट्ट्या? 10 पट्ट्या. मग आता आपल्याला काय करावं लागेल? डझनाला भाव वेगळा आहे आणि स्वतंत्र पट्ट्याला भाव वेगळा आहे. डझनाचा भाव काय? 1 डझनाचे एक पॅकेट 200 रुपयाला म्हणजे 50 डझन आहे म्हणजे आपल्याला गुणिले 200 करावं लागेल या 50ला. सोडूयात. मग इथं काय होईल? 1 2 3 0 आणि 5 दोन्ही 10. काय आलं मग? 10,000 रुपये. आणि ह्या स्वतंत्र पट्ट्याचे काय होणार आहे? एक पट्टी कितीला आहे? 20 रुपयाला म्हणजे ह्या 10 पट्ट्याला 10 गुणिले 20, 20 10 200 रुपये लागतील. आता आपल्याला विचारलं आहे काय? तर ह्या 610 पट्ट्या घेण्यासाठी किती किंमत द्यावी लागतील? हे 10,000 आणि हे 200 म्हणजे काय येणार आहे? 10,200 रुपये. आणि असं कुठं आहे बघूयात पर्यायात आपल्याकडं 10,200 रुपये. तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 45वा प्रश्न. एका क्रिकेट खेळाडूच्या मागील 9 डावातील धावांची सरासरी किंवा सरासरी 55 धावा आहे. त्याने 10व्या डावामध्ये किती धावा केल्यास त्याची एकूण सरासरी 60 होईल? आता इथं जर पाहिलं तर आपल्याला 9 डावातील सरासरी दिलेली आहे आणि इथं 10व्या डावामध्ये किती काढाव्यात म्हणजे सरासरी 60 होईल असं विचारलेलं आहे. म्हणजे पहिलं काम आपलं असेल की 9 डावातील एकूण धावा काढायच्या. कधी पण एकूण धावा काढताना किंवा एकूण धावांची बेरीज काढताना आपल्याला काय करावं लागेल? जेवढे डाव आहेत आणि सरासरी आहे त्यांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 55 गुणिले 9 करावं लागेल. काय येईल मग? 9 45, हातच्याले 4, 9 45 आणि 4 49. एवढ्या धावा त्यानं 9 डावामध्ये काढलेल्या आहेत.
आता 10व्या डावामध्ये किती धावा काढाव्यात म्हणजे त्याची सरासरी 60 होईल. म्हणजे 10 डावात त्याच्या किती धावा असाव्या लागतील तेव्हा सरासरी 60 होईल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 60 गुणिले 10 म्हणजे त्याच्या 10 डावामध्ये 610 धावा असल्या पाहिजेत. याचा अर्थ 9 डावामध्ये 495 धावा आहेत आणि मग त्याला जर 60 सरासरी त्याची व्हायची असेल तर त्याला किती धावा काढाव्या लागतील. आता त्याचे 495 आहेत आणि एक डाव खेळल्यावर त्याच्या 600 झाल्या पाहिजेत. म्हणजे कितीनं वाढल्या त्या धावा, किती काढाव्या लागतील, 600 वजा 495. म्हणजे काय करावं लागेल, वजाबाकी केल्यानंतर 10मधून 5 कमी केले, इथं 9मधून 9 गेले आणि इथं 5मधून 4 कमी केले तर 105 धावा काढाव्या लागतील. त्याला किती धावा काढाव्या लागतील 10व्या डावामध्ये, 105. असं कुठं आहे बघा 105, तर तुम्हाला पर्याय क्रमांक सी मध्ये दिसत आहे. आणखी एक आयडिया सांगतो, याला काय करायचं, असं जसं करतात की नाही तशाच पद्धतीनं पहा. काय करायचं, तर पहिल्या 9 डावातील धावांची सरासरी किती आहे, 55 आहे. बरोबर आहे की नाही, बरोबर. आणि पुन्हा किती करायची सरासरी 10 डावामध्ये, 60. म्हणजे अगोदरच्या 9 डावाची 60 होण्यासाठी त्याला 5 धावा काढाव्या लागतील. किती डावात, 9 डावात. अगोदर 9 डावाच्या मागचा बॅकलॉग भरून करण्यासाठी 60 होण्यासाठी त्याला 9 डावात प्रत्येकी 5 धावांची गरज आहे. म्हणजे 9 5 45. बरोबर. म्हणजे पहिल्या 9 डावासाठी 45 धावाची आवश्यकता आहे सरासरी 60 व्हायला. आणि पुन्हा तर पुढं 60च काढावे लागतील की सरासरी 60 करायची म्हणल्यानंतर 10व्या डावात. मग ह्या दोघांची जर बेरीज केली तर काय येईल, 105. म्हणजे 10व्या डावात त्याला 105 धावा काढाव्या लागतील. पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. आलं लक्षात. जे तुम्हाला सोपं वाटतंय तसं सोडवा. ओके. यानंतर पाहूया 46वा प्रश्न. संदीपचे वजन 97 किलोग्रॅम आहे आणि वरुणचे वजन 72 किलोग्रॅम आहे. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती. फरक तर काढायचा आहे, परंतु कसा. संदीपचं वजन 97 किलोग्रॅम आहे, आपण लिहिलं इथं 97 किलोग्रॅम आहे म्हणून. वरुणचे वजन 72 किलोग्रॅम आहे, इथं मी लिहिलेलं आहे 72 किलोग्रॅम आहे. आता ह्या दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत, हे बघा नजीकच्या म्हणजे जवळच्या. आता हे प्रकरण यावर्षी नाही असं दाखवलं आहे, परंतु तरी पण जो आपण शिकलोत जवळच्या दशकात, सनिकटता असं म्हणून, जवळच्या शतकात, नजीक आणि जवळ समानार्थी शब्द आहेत हे लक्षात घ्या. मग 97 ही संख्या बघा, 97 ही संख्या आपल्याला जवळच्या दशकात लिहायची. मग आता 2-3 पद्धतीने मी तुम्हाला नेहमी सांगतो. आता जी सांगतो ती सोप्या पद्धतीने, जिथं बदलायचं तिथं आपण खून करूया. इथं दशकात, जवळच्या दशकात ही संख्या लिहायची, दशकाला खून करूया, दशकाला खून करूया. आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत, 1. मग तो 5 पेक्षा 5 धरून बरं का, 5 व 5 पेक्षा मोठा असेल तर याच्यामध्ये 1 मिळवायचं, याच्यामध्ये दशक स्थानच्या अंकात 1 मिळवायचं. आणि 5 पेक्षा लहान म्हटलंय, 5 पेक्षा लहान असेल तर दशकातून 1 वजा करायचं. आता बघा हेच लक्षात घ्या. मग 9ला खून केली मी, दशक स्थानच्या अंकात बदल करायचा आपल्याला. पुढे किती अंक आहे, 1. 5 पेक्षा लहान आहे का मोठा आहे, मोठा आहे, म्हणजे याच्यामध्ये 1 मिळवावं लागेल. म्हणजे इथं 10 येणार आहे आणि पुढं जेवढे शून्य असतील, जेवढे संख्या असतील तेवढे शून्य द्या. म्हणजे 97 ही संख्या नजीकच्या दशकात काय होईल, 100. हे बघा, हे 100ला जवळ आहे का 90ला, तुमच्या पण लगेच लक्षात येते 100ला जवळ आहे. आता खालची संख्या बघा, 72 ही संख्या आपण बघूयात. दशक स्थानी खून केली. आता दशक स्थान, एकक स्थानचा अंक 2 आहे, तो मग 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे का, नाही, लहान आहे. लहान आहे म्हणल्यावर कमी करायचं नाही, तसाच अंक ठेवायचा. म्हणजे हे 7ला 7,
आणि पुढचं 0. म्हणजे ही जी संख्या आहे 72 ही काय होईल, जवळच्या दशकात 70 होईल. हे बघा तुमच्या लक्षात येईल, 72च्या पाठीमागचा दशक 70 आहे आणि पुढचा दशक 80 आहे. मग कुणाला जवळ आहे, तर 70लाच जवळ आहे. आणि फरक काय, फरक म्हणजे वजाबाकी. मग इथं फरक केला 0, 10मधून 7 गेले तर 3 आणि 0. मग काय येईल फरक, 30 किलोग्रॅम. असं कुठं आहे बघा, तर ते आहे पर्याय क्रमांक ए मध्ये. काही जणांनी 25 कसं काढलं माहिती आहे का, सरळ 97मधून 72 वजा केलं, उत्तर आलं 25 आणि 25 लिहून टाकलं. अरे बाळांनो, 25 दशक आहे का, ते जवळच्या दशकात करून म्हटलंय. आता जरी तुम्ही एखाद्यानं चुकून जरी असं काढलं तर त्यांना लक्षात घ्यायला पाहिजे, आपल्याला दशक विचारलेलं होतं. मग आता इथं दशकला खून करायची लगेच, मग केली खून. मग काय होईल, 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर याच्यामध्ये 1 मिळवायचं आहे. म्हणजे इथं 3 झाले आणि पुढचं 0, 30 किलोग्रॅम. पण शक्यतो अगोदर त्याचं रूपांतर करा, अशा पद्धतीने सोडवा. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आलेलं आहे. यानंतर पाहूया 47वं उदाहरण. 4 किंवा जास्त अंकाची संख्या 9ने विभाज्य असेल जर, बघा जर म्हणजे आपल्याला इथं पर्यायातून शोधायचं आहे. आता 4 किंवा जास्त अंकांची संख्या आपण आपल्याला सोयीस्कर म्हणून कुठलीही संख्या घेऊ शकतो बरं का, असं काही नाही. बघा तर आपण संख्या, उदाहरणार्थ 4 अंकी संख्या असली पाहिजे आणि ज्याला 9 बघा 9ने विभाज्य असेल म्हणजे 9 भाग जात असेल. सोपी संख्या घेऊन बघू अगोदर. 9999 या संख्येला 9ने भाग जातो की नाही. तर आता ह्या संख्येच्या बाबतीत आपल्याला पाहायचं आहे, खालील कोणतं विधान काय म्हटलेलं आहे योग्य असेल तेच बघायचं आपल्याला. जर विचारलंय त्याने आपल्याला, म्हणजे ह्या संख्येला जर 9 भाग जातो, 9ने विभाज्य असेल म्हणजे भाग जातो. जर आता बघा ती संख्या विषम असेल, आहे का रे बाळांनो विषम, आहे की नाही, कसं आहे का नाही विषम, बर म्हणजे विषम आली ही. आता बघा मी संख्या बदलतो, 9981 घेतो, विषमत आली का. 98 इथं काय करतो, 18 घेतो, 18. आता ह्या संख्येला सुद्धा 9 भाग जातो की नाही, जातो की रे. काय अंकाची बेरीज 9 9 18 आणि 9 27. इथं 36 होती, ती इथं 27 होती. मग विषम असेल, काय म्हणलंय, ती संख्या विषम आहे की विषम. पण विषमच असेल असं नाही ना, ती संपन्न असू शकते, बरोबर. संपन्न असू शकते आणि विषम पण असू शकते, बरोबर. मग आता बघा आपल्याला विषम आहे असं म्हटलंय म्हणजे हे आपल्याला सत्य आहे म्हणता येणार नाही. त्यानंतर त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. म्हणून विषम संख्या येते आणि संपन्न संख्या येते. याला 6 भाग जातो का बघा, नाही जात. विषम संख्येला कुठं 6 भाग जातो कधी. आणि इथं समसंख्येला जाऊ शकतो, पण यांची बेरीज काय येते 27, बरोबर. मग 3 पण जातो आणि कशाने जातो, 2 जातो का नाही. ह्याला 3 पण जातो आणि 2 पण, म्हणून 6 जाऊ शकतो. पण ह्याला जाऊ शकतो का, नाही. मग सगळ्या संख्येला जाईल का भाग, नाही जाणार. पुढं पहा, त्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 9 भाग जातो. काय संबंध आहे या 2 अंकाचा, हे 2 अंक आणि इथले 2 अंक. आता इथं 18 आहे, जातोय, बरोबर आहे. इथं 99 आहे, जातोय. म्हणजे एकदा आपण ह्याला असंच ठेवूयात, आहे असं गृहीत धरूयात. त्यानंतर डी पर्याय पाहूयात. त्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 9 भाग, ही वरचं राहिलं का अशी. त्या संख्येच्या सर्व अंकाच्या बेरजेला 9ने निशेष भाग जातो. नक्कीच आहे. ह्याची बेरीज 36, ह्याची बेरीज 27. बघा 9 जर भाग जात असेल तर त्या संख्येतील अंकाच्या बेरजेला सुद्धा काय जात असतो, 9ने निशेष भाग जातो. हे सी तर आपल्याला बरोबर वाटतं आहे. आलं लक्षात. आता डीचं पहा.
आता डी पर्याय, त्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 9ने भाग जातो. इथं पण जातो बघा ह्या संख्येला आणि या संख्येला पण जातो. पण सर्व संख्येला जाईल का? आता समजा आपण संख्या घेतली 10,008, या संख्येला 9ने भाग जातो. 9ने भाग जातो. अंकाची बेरीज 9 आली म्हणजे सी म्हटलेलं तर बरोबर आहे, अंकाच्या बेरजेला 9ने भाग जातो. पण आता डी मध्ये काय म्हटलंय बघा, त्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला 9ने भाग जातो. आता बघा इथले 2 अंक मिळून काय संख्या तयार झाली? 8. मग 8ला 9ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे हे कधी कधी जरी बरोबर वाटत असेल तर सर्व ठिकाणी आहे का? नाही. सर्व ठिकाणी कोणतं बरोबर होणार आहे सर्व संख्येच्या बाबतीत? पर्याय क्रमांक सी. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया 48वा प्रश्न. काय पहा, पुढील काय 6.4 इतके नाही? म्हणजे पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी कोणाची किंमत 6.4 इतकी नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा मग आपल्याला काय करावं लागेल, आधी आपण सोपं सोपं बघायचं. सोपं सोपं काय बघणार? छेद 10 100 असलेले भागाकारामध्ये दशांश चिन्ह डावीकडे 1 सरकणार, हे येणार 6.4. म्हणजे हे चित्र आहे, हे चित्र आहे. त्यानंतर इथं पाहूया, हे 0 कटलं, हे 0 कटलं, काय राहिलं वर? 32/10 आणि याची किंमत काय येणार आहे? 3.2. बरोबर आहे का? मग हे तर नाहीच ना. उत्तर तर आलंच, तरी बी करून बघू. उत्तर आलं ना, 6.4 कुठं यायची किंमत? तरी पण बघूयात इथं. बघूयात आता. हे बघा 20 संग 20चे म्हणजे 120 आणि 8 128 भागिले 20. 20 भाग घालूयात. 20 संग 20चे पॉईंट दिला बरोबर, 8 उरले, 80 झाले. 20 चोक 80, याची पण आहे 6.4. इथं 5 5 30 आणि 2 32/5. 5 सख 30 उरले 2 झाले 20, 5 चोक 20 म्हणजे 6.4 आहे, 6.4 आहे, 6.4 आहे. इथंच नाही, पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर येणार आहे. पाहिल्या लक्षात येतं, याची काय येते रे किंमत? 3.2 येते ना. काय अवघड होतं का उदाहरण? काहीच नाही, तरी पण चुकते. यानंतर पाहूया 49वा प्रश्न. एक मशीन एका मिनिटात 12 पाने छापू शकते, तर 3600 पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल? हे बघा, एका मिनिटात किती छापते? 12 पानं बरोबर. 12 पानं छापायला 1 मिनिट लागतो. मग 3600 पानं छापायची, जास्तच वेळ लागणार आहे. मग आपण अगोदर वेळ आणि पानांची संख्या, छापण्यात येणाऱ्या पानांची संख्या लिहून घेऊयात. 1 मिनिट असेल तर पानं किती छापली जातात एका मिनिटात? 12 पानं छापली जातात. मग आपल्याला वेळ दिलाय का पानांची संख्या दिली, छापायच्या पानांची संख्या. मग पानांच्या संख्येच्याच खाली लिहूया 3600 आणि त्याच्यासाठी वेळ किती लागेल. आता हे तुम्हाला माहीत आहे, त्रैराशिकने सोडवायचं. ज्याच्या खाली प्रश्नचिन्ह आहे तेच काढत असतो आपण, म्हणजे वेळ काढायची. वेळ बरोबर. तिरकस 2 संख्या असतील त्यांचा अंशस्थानी गुणाकार घ्यायचा, म्हणजे 1 गुणिले 3600 छेद राहिलेली 12. बघा मग 12 1 12, 12 त्रिक 36 आणि 2 शून्य 300 1 300. हे 300 वेळ कशात आला वेळ? तर मिनिटात दिलाय म्हणल्यावर मिनिटातच येणार, 300 मिनिटे. मग असं आपण अगोदर बघूयात. पर्यायामध्ये 300 मिनिटे, 6 तास दिलंय, 5 तास दिलंय, 60 तास दिलंय, 2 तास 30 मिनिटे. नुसते मिनिटे आहे का? नाही. म्हणजे तासात तर सगळीकडे दिसतंय, तास करूया. 300 मिनिटांचे तास बनवूयात आपण. आता तास बनवायचं म्हणल्यावर याला कितीनं भागावं लागेल? 60नं, कारण 60 मिनिटाचा 1 तास असतो. हे 0 कटलं, हे 0 कटलं, 6 1 6, 6 5 30. किती तास झाले रे मग? 5 तास. मग असं 5 तास कुठं दिसतंय का बघूयात. तर आपल्याला दिसतं आहे पर्याय क्रमांक बी मध्ये.
म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 50वा प्रश्न. काय आहे बघा. अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर 9.99 वजा 8.07 अधिक 20.87 वजा 10.04 याचे उत्तर येते. सुलभीकरण म्हणजे सोपं रूप. काय पण असू द्या, उत्तर काढायचं म्हणलं की सोडवायचं, पदावली सोडवायची, जसं सांगितलं तसं करायचं. पण इथं पर्याय पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जरी दिले असले तरी आपण अगोदर दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर काढून पुन्हा करूयात अपूर्णांकामध्ये त्याला. हे पहा, ही पहिली वजाबाकी करू, काय अडचण नाही आपल्याला. बघा वजाबाकी काय होईल. 9मधून 7 कमी केले तर 2, 9मधून 0 कमी केले तर 9 आणि 9मधून 8 कमी केले, हे दशांशला दशांश 1 आलं. 1.92. आता पुढचं अधिक 20.87 वजा 10.04. आता हे सोडूयात. काय येईल बघा. बेरीज आहे आता बरं का. 7 आणि 2 9, 8 आणि 9 17ला 7, हातचाला 1 दशांश चिन्ह दिलं, 1 आणि पुन्हा हे 1 2 झाले आणि हे 2ला 2, 22.79 वजा 10.04. आता पुन्हा वजाबाकी करायची, करूयात. 9मधून 4 कमी केले 5 आलं, 7मधून 0 कमी केले 7च राहील, दशांशला दशांश आणि 22मधून 10 डायरेक्ट वजा करू, काय होईल 12. 12.75 उत्तर बघूयात. असं काही नाही दिसतंय का आपल्याला. याला आपण बरं का 13.5 आपण म्हणू शकतो की नाही. 13.5 असं सुद्धा म्हणू शकतो. असा सुद्धा पर्याय असू शकतो बरं का कधी कधी. मग आता मात्र ह्याला काय करूया, अपूर्णांकात करूया. 2 दशांशच्या पुढं काय अंक आहेत बरोबर. मग काय करणार मी, किंवा तुम्हाला हे पण लक्षात येतं बाळांनो, हे 75 म्हणजे 3/75 म्हणजे 3/4 असतं. 12.3/4. मग अशी संख्या कुठं आहे बघायची, 12.3/4. तर इथं दिसते, पण करून दाखवतो तरी अपूर्णांकात. हे बघा दशांश चिन्हाच्या पुढं 2 अंक आहेत म्हणून 1275 घेऊ आणि 2 अंक होते म्हणून खाली 2 शून्य देऊ. 100 झालं की नाही. आता हे सोडूयात आपण. 100च्या पाड्यामध्ये आपल्याला 127 बघावं लागेल. 100 एक 100 उरले 27 झाले 275. मग 100 दोन्ही 200 उरले 75 वर आणि छेदस्थानी 100. असं कुठं आहे का बघू. आहे. कुठं आहे, पर्याय क्रमांक सी. परंतु इथं जरी दिलं असलं तर जनरली ह्याचं उत्तर तुम्हाला सांगतो, हे कटवलं जाईल. 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100 असं लिहिलं जाईल. 12.3/4 असं उत्तर पर्यायामध्ये जनरली असू शकेल. आता इथं आहे तर हेच उत्तर. आलं लक्षात, समजलं. तर अशा पद्धतीने आज आपण या प्रश्नपत्रिकेमधील 10 उदाहरणं पाहिलेली आहेत. पुढील 10 उदाहरणे पुढे पाहूयात. थोडंसं काळजीपूर्वक सोडवा, परीक्षा अत्यंत जवळ आलेली आहे. फार काळजीपूर्वक सोडवा, तुम्हाला छान येतं. तुम्ही चांगली तयारी केलेली आहे. फक्त तयारी जी केलेली आहे ती तयारी तुम्हाला त्या 2 तासामध्ये दाखवायची आहे. त्याच्यासाठी तयार राहायचं. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.